अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि ऍक्च्युअली सुरुवात करते। सर्वप्रथम आता लवकरच येत्या 15 तारखेला म्हणजे 15 डिसेंबरला श्री दत्त जयंती आलेली आहे आणि दत्त जयंती निमित्त आपणास माहितीच असेल की येत्या 9 डिसेंबर पासून ते 16 डिसेंबर पर्यंत आपल्या श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या पारणाला सप्ताहाला सुरुवात होणार आहे। भरपूर सेवेकरिता दत्तांची मेसेजेस येत आहेत, कमेंट्स येत आहेत की ताई आम्हाला सुद्धा हे पारायण करायची इच्छा आहे, पण आम्हाला म्हणजे आम्ही कोणी घरामध्ये करणार आहे, कोणी दत्त मंदिरामध्ये जाऊन करणार आहे, कोणी केंद्रामध्ये जाऊन करणार आहे, सामूहिकरित्या ती सेवा रुजू करणार आहेत। काहींना श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायची इच्छा आहे, पण मासिक धर्म आहे किंवा इतर काही कारण आहेत त्यामुळे ते करायला त्यांना शक्य होत नाही आहे। तर त्या सगळ्यांसाठी मी सांगू इच्छिते किंवा ज्यांना कोणाला मला असे पण कमेंट आले काही की ताई जी तुम्ही 21 दिवसांची सेवा सांगितली तो मी व्हिडिओ केला होता की 21 दिवसांची आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांची दत्त जयंतीपर्यंत कुठल्या सेवा करता येतील किंवा दत्त महाराजांच्या कुठल्या सेवा करता येतील त्याबद्दल मी व्हिडिओ केला होता। तो व्हिडिओ खूप लोकांना लेट पोहोचला किंवा खूप लोकांनी तो लेट पाहिला, म्हणजे 21 दिवस झाल्यानंतर 21 दिवसाची सेवा सुरू झाल्यानंतर तो व्हिडिओ पाहिला असेल। तर त्यानंतर पण मला कमेंट आले की ताई मी हा तुमचा व्हिडिओ लेट पाहिला आहे त्याच्यामुळे मला आता ही सेवा करता येणार नाही, मग मी 11 दिवसांची सेवा ही करू शकते का किंवा 7 दिवसांची करू शकते का? तर हो, तुम्ही ती सेवा करू शकता 11 दिवसांची, पण खूप लोकांनी आता मला ते 75% लोकांनी बायकांनी तरी सेवा संकल्पयुक्त सेवा 21 दिवसांच्या सुरू झाल्या असतील, अर्ध्या त्यांच्या होत आल्या पण असतील। आता काही जणांनी 11 दिवसांची सेवा चालू केली असेल दत्त जयंतीपर्यंत, पण ज्यांना कोणाला 11 दिवसांची सेवा देखील शक्य होत नाही आहे, मासिक धर्म किंवा काही कारणास्तव नाहीच शक्य झालं त्यांना मागच्या गुरुवारपासून 11 दिवसांची दत्त जयंतीपर्यंत सेवा करायला, त्यांच्यासाठी अजून एक संधी आहे, जी संधी तुम्ही नक्की सांगू शकते। ही सुवर्ण संधी तुम्ही खरंच ही गमावू नका। मी सांगेल, हात जोडून विनंती करेल, ज्यांना कोणाला श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करणं शक्य झालं नाही किंवा ज्यांना कोणाला 21 दिवसांची संकल्पयुक्त सेवा करणं शक्य झालं नाही, 11 दिवसांची सेवा करणं शक्य झालं नाही, त्यांनी येत्या 9 डिसेंबर पासून ते तुम्ही दत्त जयंतीपर्यंत तुम्ही 7 दिवसांची देखील सेवा करू शकता। हो, ज्यांना कोणाला व्हिडिओ लेट दिसले असतील किंवा ह्या सेवा लेट कळाल्या असतील, व्हिडिओ पाहून तर तुम्ही निराश होऊ नका। काही ना काहीतरी कारण, लग्न कार्य होते त्याच्यामुळे आम्हाला 11 दिवसांची 21 सेवा नाही करायला जमलं किंवा गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण देखील करायला मला शक्य होणार नाही, पण काही ना काहीतरी आम्हाला दत्त महाराजांची सेवा करायची आहे, त्यांच्या चरणी सेवा रुजू करायची आहे, सगळ्यांचीच इच्छा असते। कारण की आपल्यास माहिती आहे की दत्त महाराज असेल किंवा स्वामी समर्थ महाराज असतील, आपण छोट्यातली छोटी सेवा करा किंवा नामस्मरण जरी करा चालता बोलता, ते सुद्धा स्वामी समर्थ महाराज स्वीकार करतात, दत्त महाराज स्वीकार करतात आणि आपल्या ज्या काही अडचणी आहेत ते नक्कीच आपल्या दूर करतात। त्याच्यामुळे तुम्हाला सांगू इच्छिते की येत्या 9 डिसेंबर पासून ते दत्त जयंतीपर्यंत तुम्ही 7 दिवसांची देखील संकल्पयुक्त सेवा करू शकता। त्याच्यामुळे तुम्ही कुठल्या सेवा करू शकतात, नियम अटी काय आहेत त्याबद्दल मला आजच्या व्हिडिओमध्ये मी माहिती देणार आहे। त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून संपूर्ण माहिती मला व्यवस्थित कळेल। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळींनो, आपणास माहिती असेल की आता येत्या 9 डिसेंबर म्हणजे सोमवार जेमतेम 2च दिवस राहिले आहेत की आपल्या श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या पारणाला सप्ताहाला संपूर्ण जिथे कुठे दिंडोरी स्वामी समर्थ केंद्र आहे, मठ आहे, दत्त मंदिर आहे, तिथे श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या पारणाला सप्ताहाला सुरुवात होणार आहे 7 दिवसांची। तर आता खूप लोकांची इच्छा आहे श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करण्याची, तर सगळ्यांना मी सगळ्यांना विनंती करेल की नक्कीच तुम्ही पारायणाला बसा, घरी बसा किंवा केंद्रात मठामध्ये करा, पण जे काही नियम आहे ते नियम पाळूनच तुम्ही ते पारायण करा, कुठलीही चूक भूल करू नका। जर तुम्ही नियम पाळून जर ते पारायण केलं तर नक्कीच त्याचं फळ प्राप्ती होणार म्हणजे होणार, 1000% तुम्हाला शाश्वत येते। मला सुद्धा खूप जास्त अनुभव आलेले आहेत पारायणाचे, म्हणून तुम्हाला सुद्धा सांगते की नियमांचं पालन करूनच करा, नाहीतर तुम्ही परत म्हणताल एखादा नियम तुमचा राहून जाईल पाळायचा आणि नंतर तुमचा मेसेज येईल की ताई मी पारायण केलं, सगळ्या गोष्टी केल्या, पण मला माझी जी काही इच्छा होती ती पूर्ण नाही झाली। त्यामुळे सांगते की सारखे व्हिडिओ बघा किंवा ज्यांनी कोणी गुरुचरित्र ग्रंथ आणला असेल नवीन, त्याच्या सुरुवातीलाच काही नियम दिलेले आहेत बघा, ते नियमांचं तुम्ही प्रामाणिकपणे तुम्ही ते पाळा ते नियम, आणि तरच तुम्ही श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारणाला सुरुवात करू शकता। आता खूप लोकांचे असेही कमेंट आले मला की ताई आता 9 डिसेंबर पासून सप्ताहाला सुरुवात होते आहे, तर काही जणांचा असा मेसेज आला की ताई 8 तारखेपासून आम्ही सुरुवात करू शकतो का किंवा 10 तारखेपासून आम्ही पारणाला सुरुवात करू शकता? तर हो, करू शकता तुम्ही। तुम्हाला सेवा रुजू करायची आहे ना दत्त जयंतीमध्ये, तर तुम्ही करू शकता। भले दत्त जयंतीच्या 1 दिवस अगोदर तुमचं पारायण संपेल किंवा 1 दिवस नंतर संपेल तरीही चालेल, पण तुम्ही जी मनामध्ये इच्छा तुमच्या निर्माण झाली आहे श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करण्याचे सप्ताहानिमित्त, दत्त जयंतीनिमित्त, ती खरंच तुम्ही गमावू नका। कारण की हा जो विचार आहे मनामध्ये येणे की मला सुद्धा पारायण करायचं आहे श्री गुरुचरित्र ग्रंथाचं किंवा कुठेतरी सेवा रुजू करायची, ती प्रत्येकाच्या मनामध्ये हा विचार येत नाही। त्यासाठी खूप पुण्य असावं लागतं आणि हे सगळं काही आहे म्हणजे आपण किंवा मी
कितीही ठरवू की मला श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायचं आहे, पण ज्या वेळेस श्री दत्त महाराजांची आणि स्वामी समर्थांची आज्ञा असेल, त्यांच्या मनामध्ये इच्छा असेल, तरच ते आपल्याला त्या सगळ्या गोष्टी आपल्याकडून घडवून घेतात, करून घेतात. कारण की कर्ता आणि करविता आपले स्वामी समर्थ महाराज आहेत, दत्त महाराज आहेत. त्याच्यामुळेच मला सांगू इच्छिते की तुम्ही फक्त मनाचा निश्चय करा की 100% मला हे पारायण करायचं आहे. कितीही अडचणी येऊ दे, काही होऊ दे. किंवा कोणी तर अशा पण स्त्री आहे ज्यांचा मासिक धर्म आहे, तर त्या म्हटल्या की नाही ताई, मी म्हणजे मासिक धर्म पुढे ढकलण्याच्या काहीतरी हे करून मी पण गोळ्या खाईल आणि पण मी हे पारायण पूर्ण करेल. तर मी एक सांगू इच्छिते की तुम्ही दत्त महाराजांवरती सोडून द्या. कुठल्याही प्रकारच्या गोळ्या म्हणजे काय ज्या काही आहेत त्या खाऊ नका, शरीराला त्रास करून घेऊ नका. कारण की ही गोष्ट स्वामी समर्थ महाराजांना, दत्त महाराजांना सुद्धा आवडणाऱ्यातली नाही आहे. म्हणून कुठलेही विपरीत पर्याय निवडू नका. सगळं काही दत्त महाराजांवरती सोडून द्या. फक्त त्यांना विनंती करा की मी असं पारायण सुरू करते आहे, जो काही माझा मासिक धर्म आहे, जी काही अडचण येणार आहे ती येऊ देऊ नका आणि पुढे ढकलण्यात यावी किंवा पुढे जावी. काहीतरी तुम्ही करा, पण माझ्याकडून हे श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण पूर्ण करून घ्या. फक्त विनंती करा, मनापासून हाक मारा दत्त महाराजांना. नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होईल. काही ना काही नक्कीच चमत्कार घडेल. हा असा मला पण अनुभव आलेला आहे, म्हणून तुम्हाला मी सांगू इच्छिते आहे. तर आता सांगायचं तात्पर्य असं आहे की ज्यांना कोणाला 21-11 दिवसांची सेवा नाही करायला जमली किंवा श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायला नाही जमणार आहे, त्यांनी आवर्जून 7 दिवसांची सेवा करायला विसरू नका, जे तुम्ही 9 डिसेंबर पासून सुरू करू शकता. म्हणून 2 दिवस अगोदर तुम्हाला व्हिडिओ म्हणजे हा चॅनलवर तुम्ही टाकत आहे. कारण की ज्यांना कोणाला लेट व्हिडिओ पोहोचू नये, नंतर संधी गमवू नये त्यांच्यासाठी. तर 9 डिसेंबर पासून 7 दिवसांची दत्त जयंतीवर तुम्ही सेवा करायच्या, त्या पण संकल्पयुक्त सेवा करायच्या आहेत. तर त्यामध्ये तुम्ही सर्वप्रथम दत्त बावणीचं पठण करायचं आहे. दत्त बावणी त्या अतिशय प्रभावी स्तोत्र आहे. खूप लोक तर दत्तांची सेवा म्हणून रोज दत्त बावणीचं पठण करतात. त्याच्यामुळे दत्त बावणी ही तुम्हाला कुठेही PDF गुगलवरती भेटून जाईल. जर छोटी तुम्हाला पुस्तिका भेटली कुठल्याही धार्मिक दुकानामध्ये किंवा जिथे बुक स्टॉल असते तिथे भेटली तर अतिशय उत्तम. पण दत्त बावणी तुम्ही 7 दिवसांसाठी संकल्पयुक्त सेवा करायला विसरू नका. दिवसभरामध्ये जास्तीत जास्त वेळ जरी पठण केली तरीही चालेल, पण संकल्पयुक्त करा. त्याच्यानंतर तुम्ही अजून एक आहे की म्हणजे सिद्ध मंगल स्तोत्रम, हे तुम्ही पण स्तोत्र पठण करा. सिद्ध मंगल स्तोत्र जे आहे, हे जे आहे त्याची पूजा सुद्धा असते बघा. तुम्हाला माहिती आहे सिद्ध पादुका पूजन जे असतं, सिद्ध मंगल पादुका पूजन या प्रत्येक केंद्रांमध्ये होतात. म्हणजे ज्यामध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या जे काही पादुका आहेत त्यांचं पूजन केलं जातं आणि खूप लोकांना त्या पूजनाचे अनुभव देखील आलेले आहेत. आणि हे जे काही स्तोत्र आहे सिद्ध मंगल स्तोत्र, हे नित्यसेवेच्या पोथीत दिलेलं आहे. त्यामुळे त्याचं सुद्धा तुम्ही संकल्पयुक्त 7 दिवस पठण करू शकता. त्याचबरोबर ज्यांना कोणाला ह्या सेवा 15 ते 20 मिनिटाच्या ह्या सेवा आहेत, जास्त काही अवघड नाही आहेत. म्हणून तुम्हाला छोट्या सेवा सांगते आहे. ज्यांना कामाची धावपळ आहे, लहान बाळ आहे किंवा कॉमन फॅमिली आहे किंवा कुठलेही कारण असतील अजून, त्यासाठी सांगते की छोट्या सेवा आहेत, तुम्ही सगळ्या सुद्धा जरी केल्या दिवसभरामध्ये थोड्या टप्प्याने तरीही चालेल, काही हरकत नाही. कारण की दत्त जयंती फक्त वर्षातून एकदाच येते असते, सारखी येत नाही. त्यामुळे जेवढ्या होतील तेवढ्या जास्तीत जास्त सेवा करायला विसरू नका. त्यानंतर तुम्ही दत्त जयंती निमित्त तुम्ही दत्त महाराजांची जे आपण नेहमी गुरुचरित्राचा 14वा आणि 18वा अध्याय प्रत्येक गुरुवारी आपण वाचतो किंवा कोणी रोज सेवेमध्ये वाचत असतं, तर तुम्ही 7 दिवसाचा संकल्पयुक्त गुरुचरित्र ग्रंथातील 14वा अध्याय, 18वा अध्याय, 9वा अध्याय पठण करू शकता, संकल्पयुक्त करू शकता. कारण की दत्त महाराज सेवा ही अत्यंत प्रभावी असते आणि दत्त महाराज कधी तुम्हाला पावणार नाहीत किंवा त्याची फळप्राप्ती देणार नाहीत असं कधीच होणार नाही. त्यामुळे नक्कीच या सेवा करा. त्यानंतर श्री स्वामी चरित्र सारामृत तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. याचं खूप लोकांचं पारायण सुरू झालेलं आहे, अर्ध्या टप्प्यापर्यंत ते पोहोचले सुद्धा आहे. त्याच्यामुळे तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृत अत्यंत प्रभावी आणि पवित्र पोथी आहे. या पोथीचं सुद्धा तुम्ही 7 दिवसामध्ये 7 पाठाचे पारायण करू शकता. अतिशय मनोभावे श्रद्धेने हे पारायण करा. जास्तीत जास्त 1.5 ते पाऊण तास लागतो. ज्यांच्या तोंडामध्ये श्री स्वामी चरित्र सारामृत बसलेलं आहे, रोज वाचतात, त्यांना माहिती छोटे अध्याय असतात. तुम्हाला 1 तास पण खूप झाला, कारण की खूपच छोटे अध्याय, 700 श्लोकी ती पोथी आहे. त्यामुळे त्याचे सुद्धा तुम्ही पारायण करू शकता. त्यानंतर तुम्ही दत्त महाराजांची जे काही स्तोत्र आहेत, कुठले पण असेल किंवा नामस्मरण असेल, त्यांचं एखादा प्रभावी मंत्र असेल, त्याचं सुद्धा तुम्ही संकल्पयुक्त यथाशक्ती जेवढ्या होतील तेवढ्या तुम्ही माळा करू शकता, जप करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला सांगायचं तात्पर्य असं की जे दत्त महाराजांचा जो काही मंत्र आहे, प्रभावी मंत्र जो आहे, बीज मंत्र म्हणता येईल, तो म्हणजे ओम द्राम चिरंजीवे नमः, ओम द्राम चिरंजीवे नमः. ह्या मंत्राची तुम्ही 1 माळा, 5 माळा म्हणजे विषम संख्येमध्ये तुम्ही माळा जप करू शकतात किंवा तुम्ही
1 किंवा 11 माळी जरी तुम्ही हा जप केला, बाकी कुठल्याही सेवा न करता दत्तांचा ह्या मंत्र जरी पठण केलं तरीही तुम्हाला खूप जास्त प्रभावी असणार आहे. त्याच्यामुळे दत्त महाराजांची जी जमेल ती सेवा या 7 दिवसामध्ये तरी करायला विसरू नका. माहिती आहे, काम आहे, जॉब आहे, बाकीचे सगळे कारण आहेत, धावपळ आहे, पण तुम्ही ह्या ज्या सेवा आहेत ह्या सेवेला तुम्हाला काही टाइमचं बंधन नाही. फक्त दुपारी 12 ते 12:30 या दरम्यान तुम्ही फक्त दत्त महाराजांची कुठली सेवा करू नका, स्वामी समर्थ महाराजांची सेवा करू नका, कारण की दत्त महाराजांच्या भिक्षेचा टायमिंग तो असतो. आणि या सेवेला गुरुचरित्र ग्रंथासारखे काही नियम नाही आहेत. फक्त नियम एवढेच आहे, संकल्प ही 7 दिवसांची सेवा असेल ना तर तुम्ही मांसाहार वर्ज्य करायचं आहे, व्यसन वर्ज्य करायचं आहे आणि 7 दिवस तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरीही चालेल. कोणी कोणी संतान प्राप्तीसाठी सुद्धा ह्या सेवा करत असतं. म्हणून तुम्हाला सांगते आहे, मासिक धर्म विटाळ जर ह्या प्लीज या 7 दिवसामध्ये जर मासिक धर्म विटाळ येणार असेल तर प्लीज तुम्ही ही 7 दिवसांची सेवा थोडी कमी ह्याच्यामध्ये करा. तेवढे दिवस आधीच तुम्ही विचार करून घ्या, कारण की एखादी संकल्पयुक्त आपण जेव्हा सेवा करतो ती तेव्हाच पूर्ण करावीच लागते. म्हणून सांगते 7 दिवसामध्ये जर मासिक धर्म येणार असेल तर तुम्ही करू नका. कारण की ज्यांच्या कोणाला आतापर्यंत अडचणी आल्या होत्या किंवा 11 दिवसांच्या ह्याच्यामध्ये 21 दिवसांच्या ह्याच्यामध्ये त्यांनी 7 दिवसांची सेवा करू शकता. आणि जर तुम्हाला 7 दिवसांची सेवा सुद्धा अवघड म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा मासिक धर्म येणार असेल, विवाह कार्य आहे, जावं लागतं आहे, बाहेरगावी जावं लागतं तर तुम्ही या सेवांमध्येच बाहेरगावी जाऊ शकता. या जे छोट्या छोट्या सेवा मी तुम्हाला सांगितल्या आहेत त्या सेवा, फक्त ज्या काही सेवा आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला परान्न वर्ज्य करावं लागेल. संकल्पयुक्त ही सेवा आहे, कोणाच्याही हातचं दुसऱ्यांचं खायचं नाही आहे. जर बाहेर कुठे राहावं लागलं तुम्हाला एक दिवस किंवा बाहेर तुम्हाला जावं लागते, बाहेर मेस आहे किंवा बाहेरचं खावं लागते, तुम्ही स्वतःचे पैसे खर्चून तुम्ही खाऊ शकता, त्याला परान्न म्हणत नाही. या गोष्टींचं पालन करायचं आहे. दत्त महाराजांच्या ह्या सगळ्या सेवा असणार आहे दत्त जयंतीनिमित्त, त्यामुळे या सगळ्या नियमांचं पालन करूनच तुम्ही त्या सेवा करा. आणि सगळ्या नक्कीच याचं तात्पर्य असं की ह्या सगळ्या सेवेचं तुम्हाला फळ हे मिळणार म्हणजे मिळणारच. फक्त चालता बोलता नामस्मरण जरी करा तरी तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे. आणि त्यातल्या त्यात तुम्हाला अजून एक सांगू इच्छिते, जर तुम्हाला 7 दिवसांचं जरी नाही शक्य झालं ह्या सगळ्या सेवा करायला तर तुम्ही 3 दिवसांच्या किंवा 1 दिवसाची किंवा 5 दिवसांच्या सुद्धा ह्या सेवा करू शकता संकल्पयुक्त. त्यामुळे सांगते की 1 दिवस जरी भेटला दत्त महाराजांची दत्त जयंतीनिमित्त जरी वेळ भेटला तुम्हाला कुठल्याही म्हणजे स्वामी चरित्रसारामृत, दत्त मावणी, सिद्धमंगल स्तोत्रम असेल, 14वा 18वा अध्याय असेल गुरुचरित्र ग्रंथामधला, जास्तीत जास्त त्यांचं नामस्मरण असेल, जप असेल, या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला करणं शक्य झालं तर नक्की आवर्जून करा. वेळ दवडू नका, सेवा दवडू नका, कारण की दत्त महाराजांची ही सेवा अत्यंत प्रभावी आहे. आणि दत्त जयंतीनिमित्त आपल्यास माहिती असेलच की दत्त महाराजांचं जे काही अस्तित्व आहे हे खूप जास्त पटीने या दरम्यान हे पृथ्वी तलावरती असतं. आणि जिथे कुठे श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण घरामध्ये केंद्रामध्ये चालू असतं तिथे सूक्ष्म रूपामध्ये दत्त महाराज दर्शन देतात म्हणजे देतातच. फक्त तेवढ्या पवित्र मनाने तेवढ्या श्रद्धेने ते आपल्याला ते पारायण करायचं असतं. आणि मी अजून एक सांगू इच्छिते तुम्हाला की मला खूप लोकांनी हा प्रश्न केला की आम्ही 3 दिवसांचं श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करू शकतो का? तर आपण घरामध्ये 3 दिवसांचं श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण नाही करू शकत. ते तुम्ही एखाद्या पुण्यस्थळीच जाऊन करू शकता किंवा केंद्रामध्ये मठामध्ये चालू होते तिथे करू शकता, पण घरामध्ये करू शकत नाही. कारण की 3 दिवसांचं पारायण करायला एकूण टोटल 52 ते 53 अध्याय गुरुचरित्र ग्रंथामध्ये आहेत. तर विचार करा 7 दिवसामध्येच तुम्हाला हे पारायण पूर्ण करायला तुम्हाला 1.5 ते 2 तास लागतात. तर विचार करा 3 दिवस जर तुम्ही हे 52-53 अध्याय वाचायचे म्हटले तर तुम्हाला एका दिवसामध्ये किती अध्याय वाचावे लागतील. त्यामुळे मला सांगू इच्छिते तुम्हाला जास्त वेळ जर तुम्हाला बैठक जमत असेल तर तुम्ही एखाद्या मठामध्ये केंद्रामध्ये तुम्ही 3 दिवसाचं पारायण करू शकता. पण असं म्हटलं जातं की 3 दिवसांचं पारायण करू नये. त्याच्यामुळे सांगेन 7 दिवसाचं तुम्ही म्हणजे 7 दिवसामध्ये व्यवस्थित आपलं पारायण होतं. जास्त शरीराला त्रास करून कुठलीही गोष्ट करू नका, सेवा करू नका. कारण की जर स्वतःच्या शरीराला त्रास करून तुम्ही जर सेवा करत असाल तर ती सुद्धा स्वामी समर्थ महाराज स्वीकार करणार नाहीत. कारण की त्यांना आपला सेवेकरी असेल, भक्त असेल, हा व्यवस्थितच असायला हवा आहे. आणि तुम्ही व्यवस्थित असाल तरच तुम्ही स्वामींची जास्तीत जास्त सेवा करू शकाल. अजून तुमच्या दिवसांमध्ये जास्त वाढ होईल. कारण की उगेच आपण आपल्या शरीराला त्रास द्यायचा, आपण म्हणजे 3 दिवसामध्ये तेवढ्या वेळ बसावं लागतं, कंटिन्यू बसावं लागतं. मला वाटते आता तुम्हाला रोजचे अध्याय वाचायला 7 दिवसामध्ये रोजचे अध्याय वाचायला तुम्हाला 2.5 ते 2 आपलं 1.5 ते 2 तास लागतात तुम्हाला. तर विचार करा 3 दिवसाचं पारायण म्हटलं तर एका दिवसामध्ये तुला 6 ते 7 तास तरी कंटिन्यू बसावं लागेल. त्याच्यामध्ये तुम्हाला समजा बाथरूमला जायचं असेल किंवा कोणी आलं गेलं किंवा लहान बाळ आहे तर ह्या गोष्टी नाही शक्य होत. म्हणून तुम्हाला सांगते की नाही जमते तर इतर सेवा करा, ज्या तुम्हाला भरपूर पर्याय मी सेवेची दिलेली आहेत. त्या सगळ्या सेवा तुम्ही करू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये 7 दिवसांची, 5 दिवसांची आणि 3 दिवसांची, नाहीच जमलं तर 1 दिवसाची तर तुम्ही ह्या सेवा नक्कीच करा आणि अनुभूती नक्की घ्या. भरपूर लोकांना अनुभव आलेले आहे आणि नक्कीच या वेळेचा सदुपयोग करून घ्या, सोनं करून घ्या. तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.